शहरात झालेल्या अस्सील कृत्या प्रकरणी आज अचलपूर परतवाडा स्वयंपूर्तीने बंद आहे आणि या बंदला शहरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद सुद्धा दिला आहे। आपल्यासोबत अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। आमदार प्रवीण तायडे यांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्देश दिले। गुन्हा दाखल झाला त्यानंतर 3 दिवसापासून ज्या गुन्हेगारांनी नराधमांनी अत्याचार केलेल्याचे जे व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्या घराचे अतिक्रमण पाळण्यासंदर्भात आमदार प्रवीण तायडे यांची काय भूमिका आहे ते जाणून निश्चितच या संपूर्ण जे प्रकरण आहे अतिशय निंदनीय आहे, क्लेशदायक आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष अशा दुर्दैवी घटनेकडे जात आहे। याचं कारण असं की एका नराधमाने ज्याच्या घरासमोर मी आज आता उभा आहे, एका नराधमाने जवळपास 8 सध्या स्थितीत माहिती असलेल्या 8 पीडित युवतींना म्हणजे शोषण केलं, लैंगिक शोषण केलं। त्याच्यामुळं त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्याचं जे घर हे अतिक्रमणात म्हणजे जो भाग आहे तो तोडण्यात चालला आहे आता। त्याच्यानंतर जर ते वरच्या मजल्याची जर परमिशन नसेल तर तो सुद्धा तोडला जाईल। तशा प्रकारची नोटीस 3 दिवसाची मान्य सीओनी घराची परवानगी आहे की नाही ते आम्ही तपासत आहोत। नियमानुसार त्यांना जे नोटीस देण्यात आली आहे आणि नोटीस दिल्यानंतर जे नियमात आहे त्यानुसार ती कारवाई करणार। सर, नोटिसीमध्ये काय उल्लेख करण्यात आलेला आहे? जी नोटीस दिली त्यात काय उल्लेख आहे? नोटीसमध्ये त्यांच्या बांधकामासंबंधी परवानगी होईल तर जे आपल्या नियमानुसार कागदपत्र आहेत ते मागितले। सर, घराचा जिना जो आहे तो अनधिकृत असल्याचं बोललं जाते, ते पाळला जाणार का? मी जे आहे ते आधी बोललेलो आहे की नियमानुसार जी कार्यवाही आहे ती केली। सर, नगर परिषदेकडे परवानगी आहे का याची? नगर परिषद परवानगी दिली आहे का घर बांधकामाला? ते आम्ही तपासतो। अचलपूर परतवाडा शहरातील अस्सील व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। यात एकूण आयांसह 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। अचलपुरातील 4 तर अमरावतीतील 1 या आरोपीचा समावेश असून अयान हा मुख्य आरोपी आहे। पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पोलीस कस्टडी ही 7 दिवसाची मिळालेली आहे आणि त्याच्या आधारे पोलीस प्रत्येक चौकशी त्याच्याकडून केल्या जात आहे। आज अयानच्याच या घराजवळ नगरपालिका विशेष करून त्याचं अवैध बांधकाम आहे का ती पाहणी करत ती तोडण्याची कारवाई करणार आहेत। अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी अशा नराधमाच्या घरचे अतिक्रमण हटवा ही भूमिका घेतली। त्यानंतर नगरपालिकाने या अयानच्या घराच्या संपूर्ण बांधकामासंदर्भातील एनओसी आहेत का, त्याचप्रमाणे अतिक्रमण काय आहे या सर्व बाबी मुख्याधिकारी धीरज गोहाळ तथा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर शुभम कुमार यांनी या ठिकाणी पूर्णतः पाहणी केलेली आहे। पोलीस आणि नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे पथक घटनास्थळी आहे। अयान अहमद सलमान अहमद याच्या घराचे अतिक्रमण हटवण्याची बुलडोझर चालवण्याची कारवाई या ठिकाणी प्रशासन करत आहे। त्यामुळे कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ही कारवाई केल्या जाणार असल्याची माहिती या ठिकाणी दिसून येत आहे। एकंदरीत अयानने काय केले, अयानने किती मुलींशी अस्सील कृत्य केले या सर्व बाबींची चौकशी आता पोलीस प्रशासन करत आहे। तर शहरातील अचलपूर परतवाडा शहरातील प्रतिष्ठाने सकाळपासून बंद आहेत। काही प्रतिष्ठाने स्वयंपूर्तीने बंद करण्यात आलेले आहेत। तर अचलपूर परतवाड्यातील काही नागरिक आमदार प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वात ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल यांच्या आनंद यांच्या भेटीला निवेदन घेऊन जाणार आहेत। अचलपूर परतवाडा शहरातील तरुणी व महिला आणि काही नाबालिग मुलींवर झालेला अत्याचार प्रकरण हे गंभीर असून पुढे अशा घटना घडू नये अशी भूमिका आहे आणि या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि आमदार प्रवीण तायडे कठोर भूमिकेत आहेत। भविष्यात अशा प्रकारे मुलींवर कुठले दुष्कृत्य होऊ नये याकरता अचलपूर परतवाडा शहरातील प्रत्येक समाजाचा माणूस या घटनेला आपला विरोध दर्शवत आहे।
मुस्लिम संघटनेच्या वतीनेही काझी ग्यासुद्दीन यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन कठोर कारवाई करा, या नराधमावर अय्यास अय्यानवर कठोर कारवाई व्हावी, भरचौकात मारण्यात यावं, अशा संतप्त प्रतिक्रिया शहरात व्यक्त होत आहे. त्याच अनुषंगाने अचबू परतवाडा इथे पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुठली अनुचित घटना घडणार नाही यावर लक्ष ठेवून आहे आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नका असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे.